सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. संपूर्ण देहाची जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासांची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे शिथिल असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले आहेत. 3 ओंकार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेत सरा. दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडू. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातीला करूया नेक रोटेशन. साधी मांडी करायची.
दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरे शरीराच्या जवळ, पाठ करा सरळ. मान आपली उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, पुन्हा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर, टिल्टिंग. उजव्या बाजूला खांदावर उचलायचं नाही. आणि मग डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मानवर, आणि मग खाली, वर, खाली, वर, खाली. खाली आल्यानंतर फुल नेक रोटेशन. मान उजवीकडून डावीकडे सावकाश फिरून घेऊया. 3 वेळा डोळे मिटून ही कृती केलीत तर अधिक चांगलं. आपली संपूर्ण जाणीव आपल्या मानेच्या ठिकाणी असेल. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. दोन्ही बाजूनी झालं की मग थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि काही क्षण विश्रांती. आज आपण जी मेडिटेशन किंवा जी शुद्धी क्रिया करणार आहोत, तर त्यासाठी आपण थोडेसे डोळ्यांचे व्यायाम करणार आहोत. तर नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता फक्त नजरेमध्ये हालचाल होईल. आपली नजर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. फक्त नजरेमध्ये हालचाल, मान फक्त न हलवता. एकदा उजवीकडे पाहायचंय तिरप्या नजरेने आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. आता वर पाहायचंय आणि खाली. मान न हलवता फक्त बुबुळांमध्ये हालचाल. एकदा वर सिलिंगकडे बघायचंय आणि एकदा खाली जमिनीकडे. सिलिंगकडे, जमिनीकडे, सिलिंगकडे, जमिनीकडे, पुन्हा सिलिंगकडे, जमिनीकडे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता आपल्याला थोडीशी डायग्नोली बघायचंय, म्हणजे उजवीकडे बघताना वर बघायचं सिलिंगकडे आणि डावीकडे पाहताना खाली जमिनीकडे पाहायचं. म्हणजे आपण असं क्रॉस करतो ना त्याप्रमाणे, एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. ठीक आहे, करूया सुरुवात. एकदा उजवीकडे वर बघा सिलिंगकडे आणि डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि आता डाव्या बाजूने. डावीकडे पाहताना वर पाहायचंय सिलिंगकडे क्रॉस करून आणि उजवीकडे पाहताना जमिनीकडे. डावीकडे वर, उजवीकडे खाली. 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 पुन्हा नजर समोर आणि आता फुल रोटेशन करणार आहोत उजवीकडून डावीकडे. एकदा नजर आपली उजवीकडे जाईल, मग वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर समोर आणि विरुद्ध बाजूने. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. अजून एक राऊंड. डावीकडे, वर पाहूया, उजवीकडे, खाली पाहूया. पुन्हा नजर समोर.
आता आपल्याला डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. डोळे मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. ज्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र हे करणं टाळा. पुन्हा जास्तीत जास्त डोळे मोठे करायचे. आपण लहान मुलांना ओरडतो तसं मोठे मोठे आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा उघडायचे, मोठे करायचे डोळे आणि गच्च मिटायचे. अजून एक राऊंड करूया. डोळे उघडायचे, मोठे डोळे करायचे आणि गच्च मिटायचे. रिलॅक्स. डोळ्यांवरचा सगळा ताण आता घालवून टाकायचा आहे. ताण विरहित डोळे असतील आता आपले. कपाळावरही कुठली आठी नसेल. अगदी शांतपणे आपण सगळे डोळ्यांचे स्नायू शिथिल करूया मनानेच. आणि आता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे म्हणजे आपले रिंग फिंगर, ती हलकीशी आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचे, जो डोळ्यांचा फुगीर भाग आहे तिथे. आणि तो भाग गोलाकार फिरवायचा अगदी हलक्या बोट्याने, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाशपणे तो डोळ्यांचा फुगीर भाग गोलाकार फिरवा. आणि मग विरुद्ध बाजूने. हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली हलकी हलकी आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायची. पुन्हा घर्षण आणि टॅपिंग. पुन्हा घर्षण. टॅपिंग. सगळी ऊब आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि सावकाश हळूहळू पापड्यांची उघडझाप करून म्हणजे डोळे किलकिले किलकिले करून डोळे उघडायचे. करूया आपण सिंहमुद्रा. साधी बैठक घातली तरी चालेल, फक्त आपली हाताची कोपरं हलकीशी बाहेर घेऊन यायचे. एक श्वास नाही नाही हात आपले गुडघ्यावरच ठेवायचे. हे जेव्हा आपण कधी करतो, आपण जेव्हा वज्रासनामध्ये बसतो ना तेव्हा आपण हात खाली जमिनीवर ठेवतो. जेव्हा आपण साधी मांडी घालतो तेव्हा हात गुडघ्यावर ठेवायचे. आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि नजर आयब्रो सेंटरकडे. श्वास सोडत जीभ बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. हाताची कोपरं रिलॅक्स करा. पुन्हा एकदा हीच कृती करायची आहे. डोळे जास्तीत जास्त मोठे करून नजरेमध्ये म्हणजे आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. पुन्हा हाताची कोपरं बाहेर. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत जीभ बाहेर. जिभेचा शेंडा आपल्या खांदे रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स, नकळत असे वरती घेतो ना ते एकदम रिलॅक्स ठेवा. हा. आणि नजर आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. हाताची कोपरं रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश बैठक स्थिती म्हणतो सॉरी, स्टँडिंग मध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण सुरुवातीला चंद्र नमस्कार. सुरुवातीला आपण सूर्यनमस्कार करू आणि मग चंद्र नमस्कार करू. तर पारंपरिक जसं आपण नेहमी करतो त्याप्रमाणे दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. तर आपण 4 सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः.
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम मित्राय नमः। एक, दोन, तीन, चार उजवा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ उजवा पाय पुढे, 10, 11, 12. ओम खगाय नमः। एक, दोन, तीन, चार, डावा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, 10, 11, 12. ओम नवये नमः। एक, दोन, तीन, चार उजवा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ उजवा पाय पुढे, 10, 11, 12. शेवटचा ओम भास्कराय नमो नमः। एक, दोन, तीन, चार डावा पाय मध्ये, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, 10, 11, 12. मुखात होती श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता बघूया चंद्र नमस्कार. तर एक मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. पुन्हा ज्यांना दम लागेल, हाय ब्लड प्रेशर असेल, त्यांनी मात्र करताना सावकाश करा. यथाशक्ती प्रयत्न असेल. सोपं आहे, फक्त थोड्याशा कृती वेगळ्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला. स्थिती सूर्यनमस्कारासारखीच घ्यायची. एक, नमस्कारासन. दोन, हस्त उत्तानासन. तीन, हस्त पादासन. आता चार जे आपण करतो ना, तर इथे आपल्याला जे चार आपण अश्वसंचलन करतो, तर इथे आपल्याला वीरासन करायचं आहे. चार वीरासन. आणि मग पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, पुन्हा नऊ जो पाय आपण मागे घेतला होता तो पुन्हा पुढे घ्यायचा आणि वीरासन. 10 हस्तपादासन, हस्त उत्तानासन आणि नमस्कार. ठीक आहे. आता इथे जी चौथी आणि 9वी स्टेप आहे ती आपली वीरासनाची. यथाशक्ती प्रयत्न सुरू करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं, दोन्ही पाय जोडलेले. एक, नमस्कारासन. दोन, हस्त उत्तानासन. तीन, हस्तपादासन. चार, उजवा पाय मागे घ्या, वीरासन. हलकासा बॅकवर्ड बेंड. बरोबर, छान. पाच, दंडासन. डावा पाय मागे. सहा, अष्टांगासन. सात, भुजंगासन. आठ, पर्वतासन. पुन्हा नऊ, जो पाय मागे घेतला होता तोच पुन्हा पुढे, वीरासन. 10, हस्तपादासन. 11, हस्त उत्तानासन.
12 नमस्कार आसन. अजून दोन आपण करूया. एक नमस्कार आसन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार डावा पाय मागे वीरासन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ जो पाय आपण मागे घेतला होता तो पुन्हा पुढे घ्यायचा वीरासन, डावा पाय पुढे घेऊन आणि आता 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे वीरासन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे घेऊया वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर पुन्हा मुखदोंती आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मधली सैल सोडून द्या. रिलॅक्स. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती, डोळे मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आपण जे सूर्यनमस्कार केले, चंद्र नमस्कार केले, त्यामुळे वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती ती पूर्णपणे नॉर्मलला आली आहे का हे आपलं आपण तपासा. करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. श्वास भरून घेताना कपाळावर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आपण यथाशक्ती श्वास भरून घेतोय आणि संथ गतीने सोडा. स्लोली, कम्प्लिटली ब्रीद आउट. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. हाताचे कोपरे शरीराच्या जवळ. खांदे शिथिल आहेत, पाठकणा सरळ, डोळे मिटलेले आहेतच. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. करणार आहोत आपण
संपूर्ण योगिक श्वसन पण मानसिक. कुठलाही उच्चार न करता मनातल्या मनात अकार उकार आणि मकार करायचा आहे आपल्याला. आपली आंतरिक सजगता वाढवण्यासाठी आपण हा मानसिक योगिक श्वसन करतोय. मी बोलेन, तुम्ही मात्र मनातल्या मनात अकार उकार आणि मकार करायचा आहे. एक श्वास भरून घेऊया. खोलवर दीर्घ. श्वास सोडताना अ उ म मानसिक असेल. अ, पुढची दोन आवर्तनं अशाच प्रकारे पण मनातल्या मनात आपण उच्चार करायचा आहे. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उ म मानसिक. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उ म मानसिक. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तन. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ध्यान मुद्रा. डोळे मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक आवर्तन झालं. पुन्हा डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. शेवटचा बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मन समतोल करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. दोन्हीही हातांच्या तळव्यांचा घशायचा घ्या. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. पुन्हा एकदा स्वामी
आणि नेत्रस्पर्श. दोन्ही हात गुडघ्यांवर. सावकाश डोळे उघडायचे. आणि आज आपण जे मेडिटेशन करणार आहोत तर त्यासाठी मेणबत्ती समोर घ्यायची आहे. एक छोटीशी मेणबत्ती जी तुमच्या डोळ्यांना समांतर येईल अशी असेल. शक्यतो तुमच्या घरातले जे दिवे आहेत ते बंद करायचे आणि आपलं जे फॅन वगैरे असेल तर तो पण बंद केला तरीही चालेल, कारण की ती मेणबत्तीची ज्योत आहे ना ती अशी हलते ना, म्हणून ती स्थिर राहण्यासाठी फॅन बंद करायचा. आणि खोलीमध्ये अंधार असेल. मेणबत्तीची ज्योत तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशी तुम्हाला समोर मेणबत्ती घ्यायची आहे. खाली तुम्ही एखादा स्टँड ठेवू शकता. मेणबत्ती चालेल किंवा एखादा तुपाचा दिवा सुद्धा चालेल, निरंजन चालेल, जे तुमच्याकडे सहज आता असेल ते. बरं, आता इथे बैठक हा मेणबत्तीपासून तुमची नजर 1 ते 1.5 फूट हात लांब असेल, म्हणजे आपला एक हाताचं अंतर तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये ती मेणबत्तीची ज्योत असेल. 1 ते 1.5 हात लांब. आता काल पण मी तुम्हाला ग्रुपवरती कॉन्ट्राइंडिकेशन पाठवले होते, की ज्यांना एन्झायटीचा त्रास असेल किंवा कुठलीही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल, कुठल्याही प्रकारचं डोळ्यांचं ट्रीटमेंट चालू असेल, तर मात्र हे त्राटक करणं टाळायचं आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही कुठली पण सुखावह बैठक घ्या. पुढची 10 ते 15 मिनिटं आपण या स्थितीमध्ये बसणार आहोत. त्यामुळे तुम्ही साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जिथे 10 ते 15 मिनिटं स्वस्थपणे बसता येईल अशी बैठक तुम्ही धारण करू शकता. तर आज जे आपण बघतोय, आपण बघितलेलं आहे की अष्टांग योग जो आहे हा 8 अंगांचा आहे. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर आता जे आपण करतोय हे जरी मेडिटेशन मी म्हणत असले तरी पण ती एक धारणा आहे. मेडिटेशन जे आहे हे फार पुढची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण पहिल्या 4 अंगांमध्ये म्हणजेच यमनियम, आसन आणि प्राणायाम याच्यामध्ये जेव्हा आपण निपुण होतो, म्हणजे आपली स्थिरता तिथे जेव्हा आपल्याला प्राप्त होते, जो बहिरंग योग आहे, म्हणजे तिथे स्थिरता प्राप्त झाली की मग आपण हळूहळू आपल्या अंतरंग योगाकडे किंवा योग साधनेकडे जायला सुरुवात करतो. तर ह्या अंतरंग योग साधनेची पहिली पायरी म्हणजे धारणा, त्याच्यानंतर ध्यान आणि मग समाधी. आता जे आपण करतोय हे जरी एक मेडिटेशन असलं तरी ती एक प्रकारची धारणा आहे, कारण की आपण अजूनही आपल्या ह्या स्थूल जगामध्ये जास्त राहतोय. आपण अजून स्वतःकडे आपली जी वाटचाल आहे ती हळूहळू आपल्याला होणार आहे आणि आपण आज थोडासा तसा प्रयत्न करू की आपण स्वतःमध्ये स्थिर होण्याचा. तर तुम्ही मेणबत्तीची ही ज्योत समोर ठेवलेलीच आहे, तर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते या सगळ्या याची गोष्टींची. तर आता जे आपण करतोय हे म्हणजेच त्राटक. तर ही एक शुद्धी क्रिया सुद्धा आहे आणि हे एक छोटस मेडिटेशन सुद्धा आहे. योग साधनेमध्ये एकूण 6 शुद्धी क्रिया सांगितल्यात. तर या 6 शुद्धी क्रियांपैकी कपालभाती जी आहे ही आपण सुरुवातीला करतो आणि त्याच्यानंतर आता जी आपण करतोय ती म्हणजे त्राटक. तर ह्या त्राटकामध्ये त्राटकाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपल्या आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत, त्या 72,000 नाड्यांच्या शुद्धीसाठी शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. तर त्यातल्या ज्या महत्वाच्या काही नाड्या आहेत, अ, हस्तिजीवा आणि गांधारी, ज्या आपल्या डोळ्यातून जातात. तर जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या डोळ्यांची पण शुद्धी होते आणि त्या नाड्यांची पण शुद्धी होते. बघा, आपलं मन हे चंचल आहे आणि ह्या चंचल मनाला आपले डोळे सुद्धा तेवढेच साथ देत असतात. आपल्या सतत पापण्यांची उघडझाप उघडझाप होत असते. हे एक प्रकारे चांगलं सुद्धा आहे. आणि जेव्हा आपण आसनाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण हा विचार करतो
तेव्हा मात्र आपल्याला नजर स्थिर ठेवायची असते. म्हणजे जेव्हा आपण बॅलन्सिंग आसन करतो तेव्हा मी तुम्हाला सांगायचे की नजर स्थिर करा, एका बिंदूकडे तुमची नजर स्थिर करा. जेव्हा नजर आपली स्थिर होते तेव्हा आपलं मन सुद्धा स्थिर होतं. ते एकाग्र व्हायला सुरुवात होते, कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढायला सुरुवात होते. म्हणून ही त्राटक शुद्धी क्रिया केली जाते. या त्राटकाचा एक मंत्र आहे, तो म्हणजे अटात त्रायते इति त्राटकम. याचा अर्थ काय, तर आपल्या भ्रमण करणाऱ्या मनाचं रक्षण करणं म्हणजेच त्राटक. तर यासाठी आपण ही कृती करत आहोत. तर या त्राटकाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे समीप त्राटक आणि सुदूर त्राटक. समीप त्राटक म्हणजे जे आत्ता आपण करत आहोत ते, मेणबत्तीची किंवा दिव्याची ज्योत किंवा ओमची प्रतिमा किंवा तुमची कुठलीही इष्ट देवता आहे तिची प्रतिमा, जी आपल्या नजरेच्या खूप जवळ आहे, तिचं जेव्हा आपण निरीक्षण करतो किंवा त्याच्यावर आपलं मन केंद्रित करतो, ध्यान करतो, ते म्हणजे समीप त्राटक. आणि दुसरं म्हणजे सुदूर. सुदूर म्हणजे आपल्या नजरेपासून कोसो लांब, खूप हजारो मीटर किलोमीटर म्हणजे ते लांब असतं. जसं की एखादा पौर्णिमेचा चंद्र किंवा एखादा डोंगर किंवा नुकताच उगवणारा सूर्य हा. तर त्याच्यावर जेव्हा आपण आपलं मन किंवा नजर केंद्रित करतो तर ते म्हणजे सुदूर त्राटक. तर ह्या समीप आणि सुदूर त्राटकाचे दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे बहिर त्राटक आणि दुसरं म्हणजे अंतर त्राटक. बहिर म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी जेव्हा त्या नजरेचं निरीक्षण, त्या वस्तूचं निरीक्षण करतो, ते म्हणजे बहिर त्राटक. आणि अंतर त्राटक म्हणजे तीच गोष्ट आपण बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहतो, ते झालं अंतर त्राटक. तर या त्राटकासंबंधी हठयोग प्रदीपिका या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे, तो असा की निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्ष्यम समाहितः अश्रु संपात पर्यंतम आचार्य त्राटकम स्मृतम. निरीक्षेत्र निश्चल सदृश्य म्हणजे एखादी निश्चल गोष्ट ज्याच्यावरती आपण आपली नजर केंद्रित करतो आणि ही नजर केंद्रित केल्यानंतर आपल्या डोळ्यातून जेव्हा अश्रू गळायला लागतात, तर त्याला आचार्य म्हणजे गुरु त्राटक असं म्हणतात. तर ह्या त्राटकाने आपलं मन शांत होतं, एकाग्र होतं, मनाची स्थिरता प्राप्त होते, डोळ्यांची शुद्धी होते आणि आपला जो आत्मविश्वास आहे, आपली आंतरिक जी आपली जाणीव आहे, ती वाढायला सुद्धा सुरुवात होते. तर हे झालं थोडक्यात आपण जे आता काय करतोय त्याच्या संबंधी माहिती. तर आता आपण सुरुवात करूया. मी आता माझा व्हिडिओ बंद करते जेणेकरून तुम्हाला फक्त जे समोर तुमच्या आहे त्याच्यावर तुमचं मन केंद्रित होईल. फक्त सूचनेकडे लक्ष द्यायचं. कुठेही अनइझी वाटलं, गरगरल्यासारखं वाटलं, तर मात्र तुम्ही हे करणं सोडून द्या. कुठलीही सुखावह बैठक स्थिती घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पुढची 10 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये स्थिरपणे बसायचं आहे. साधी मांडी घातली तरीही चालेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. कुठेही तुम्हाला असं वाटलं की आपलं डोकं दुखतंय किंवा अनइझी वाटतंय, तर तुम्ही हे त्राटक किंवा हे मेडिटेशन करणं थांबवू शकता. हं. आपला ऑनलाईन वर्ग आहे त्यामुळे प्रत्येकाचा आपण आपापली क्षमता ओळखायची आहे. या त्राटकाचे लाभ: डोळ्यांचे विकार दूर होतात, नेत्रशुद्धी होते, आळस निद्रानाश दूर होतो, आपली मनाची चंचलता कमी होते, मन एकाग्र व्हायला मदत होते, मन प्रसन्न होतं. आणि लहान मुलांसाठी, विशेषतः जे शाळेमध्ये आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे. कारण की त्याच्यामुळे त्यांचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य तर सुधारतच, पण त्याचबरोबर त्यांचा अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती जाणवते, त्यांचं ग्रहण आकलन ही क्षमता वाढते आणि त्यामुळे त्यांचा जो एकूण सर्वांगीण विकास व्हायला सुरुवात होते आणि अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये खूप चांगले आपल्याला रिझल्ट मिळतात या त्राटकाचे. तर आता आपण सुरू करूया हळूहळू.
हातांची ज्ञान मुद्रा. तुमच्या नजरेपासून ही मेणबत्तीची ज्योत 1 ते 1.5 हात लांब असेल. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. हातांची जी आपण ज्ञान मुद्रा केलेली आहे ती सोडून द्या. हाताचे तळवे सिलिंगकडे असतील. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. दोन्हीही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पाठकडा सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. सुखावह बैठक आपण धारण केलेली आहे. या बैठकीमध्ये पाठीचा कणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी. खांदे सैल आहेत. हाताची कोपरं शरीरालगत आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने म्हणजे सिलिंगच्या दिशेने आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या भोवताली जे काही घडतंय, आपल्या भोवताली जे काही वातावरण आहे त्या वातावरणाची जाणीव. सकाळची प्रसन्न वेळ आहे. शुद्ध हवा, शांत मन. तुमच्या आजूबाजूने जे काही आवाज येत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न. सहज आपल्या कानावर जे काही पडत असेल ते आपण तटस्थपणे ऐकतोय. साक्षी भावाने ऐकतोय. आपल्याला मात्र या आवाजामध्ये कुठेही गुंतायचं नाहीये. जे सहज कानी पडतंय ते पडू देत. जाणीव पुन्हा एकदा आपल्या देहाकडे. आपला संपूर्ण आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. जिथे कुठे ताण वाटतोय तिकडे लक्ष देऊन तो भाग मनाने शिथिल करा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. मनात जे काही विचार चालू आहेत, भूत, भविष्य, वर्तमान, या विचारांची साखळी न तोडता ते तसेच चालू राहू द्यावे. आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे अगदी तटस्थपणे पाहतोय. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जी काही कृती करत आहोत त्या कृतीसाठी स्वतःला मनापासून धन्यवाद द्या. एक थँक्यू स्वतःसाठी. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर कायम. आता आपण एक दीर्घ श्वास भरून घेऊया.
आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स होऊन जा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या नाकावाटे. आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपण पूर्णपणे रिलॅक्स होतोय, शांत होतोय. आपला संपूर्ण देह स्थिर झालेला आहे, शिथिल झालेला आहे. स्थिर सुखमासनम या स्थितीची अनुभूती. उदर उर पाठकणा शिथिल. चेहरा शांत आहे, हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. त्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथे सुरू असणाऱ्या रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनांची जाणीव. एक मकार लांबवलेला ओंकार करूया. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओम. आंतरिक सजगता. श्वास आपला संथ लयबद्ध चालू आहे. सावकाश डोळे उघडायचे आहेत. समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. डोळ्यांच्या पापण्यांची जर उघडझाप होत असेल तर हरकत नाहीये, पण आपल्याला अगदी शांतपणे या ज्योतीकडे पाहायचं आहे. आपण ज्या खोलीत बसलेला आहोत ती खोली, ज्या स्टँडवर आपण ती मेणबत्ती किंवा तो दिवा ठेवलेला आहे तो स्टँड, तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये जे जे काही तुम्हाला दिसतंय, आणि समोर असलेली मेणबत्तीची ज्योत, याकडे आपली नजर स्थिर आहे. डोळ्यांमध्ये ताण जाणवू लागला असेल, पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. काही क्षण शांत मन पुन्हा एकदा ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता. सावकाश पुन्हा एकदा डोळे उघडायचे. एकाग्र चित्ताने ह्या ज्योतीचं पुन्हा एकदा निरीक्षण करूया. स्थूल स्वरूपाचं या ज्योतीचं निरीक्षण. स्थूल म्हणजे आपलं शरीर. ज्या स्टँडवर जी मेणबत्ती आहे ती मेणबत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. आणि ज्या ज्योतीवर जी ज्योत आहे समोर असलेली, ती ज्योत म्हणजे आपलं मन आहे. आपला प्रवास हळूहळू स्थूलाकडून सूक्ष्माकडे व्हायला सुरुवात होतो. या ज्योतीचा आकार, तिचा रंग, तिचं रूप, हा संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या डोळ्यांनी साठवून घ्यायचा आहे.
एकाग्र चित्ताने डोळे उघडून आपण ह्या ज्योतीचं निरीक्षण करत आहोत. तुम्हाला जे काही दिसतंय ते संपूर्ण शांतपणे पाहण्याचा प्रयत्न. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे मिटून घ्या आणि ही ज्योतीची प्रतिमा तुमच्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही दिसेल, जो काही आकार दिसेल, तो तटस्थपणे आपण पाहतोय, शांतपणे आपण पाहतोय, बंद डोळ्यांनी. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये, बाह्य स्वरूपामध्ये जी ज्योत आहे, ती ज्योत म्हणजे साक्षात परमेश्वर. आणि ही ज्योती स्वयंज्योती म्हणजे हा परमेश्वर आपल्यामध्ये स्थित आहे. तर त्याला जागृत करण्याचं काम आपण करत आहोत. पुन्हा सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि सूक्ष्म स्तरावरती आपण ह्या ज्योतीचं पुन्हा एकदा निरीक्षण करूया. ह्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण, तो जो ऑरा आहे त्याचं निरीक्षण, त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योती, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा अगदी वरती जे टोक आहे त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, त्याच्या थोडस खाली ज्योतीच्या मधल्या भागामध्ये असलेला हलकासा पिवळसर रंग, आणि अगदी खाली ज्या तंतूमध्ये ती ज्योत तेवत आहे त्या तंतूच्या अगदी खाली तळाशी काळसर निळसर रंग. आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत. पुन्हा आपण थोडस वर जाऊया. ज्योतीचा हलकासा पिवळसर रंग मधल्या भागामध्ये, पुन्हा वरती असलेला थोडासा गडद पिवळसर रंग, आणि अगदी टोकाला असलेला केशरी रंग. या संपूर्ण ज्योतीचं प्रकाशाचं वलय, त्या वलयाचा रंग शांतपणे आपण हे सगळं निरीक्षण करतोय, स्थिर नजरेने करतोय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे दिसतंय त्याचा आनंद अनुभव घ्या. मंद लयबद्ध आपला श्वास सुरू आहे. त्या श्वासाची जाणीव, चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. विचारांची गती कमी झाली आहे. शांत प्रसन्न मन, भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती आपल्या अंतरंगातील ज्योतीला आपण जागृत करत आहोत.
अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझं मन शांत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा त्याचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथा शक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनात सुख समाधान उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. महामृत्युंजय मंत्राचं पठण शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृता. शांतीपाठ मी बोलते, आपण श्रवण करा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचित असे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी किंवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांची शांती हो. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत. 3 मकार लंबवलेले ओमचे उच्चार करूया. अगदी सावकाश आणि हळू आवाजात. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम.
दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंमधून सावकाश डोळे उघडे. हरिओम. धन्यवाद. या महिन्याचा आपला वर्ग आज इथे संपन्न होत आहे. पुढच्या महिन्याची जी बॅच आहे ती थोडीशी विशेष बॅच आहे. ती म्हणजे पुढचा जो आमचा वर्ग आहे हा 36वा वर्ग आहे. म्हणजे आम्ही जो हा उपक्रम सुरू केलाय गुरुवा एज्युकेशनच्या माध्यमातून, ही आमची 36वी बॅच, म्हणजे 3 वर्ष आम्हाला कंप्लीट होत आहेत. तर त्यामुळे आम्ही फ्री योग शिबिर म्हणजेच 8 तारखेपासून आपली ही बॅच सुरू होणार आहे डिसेंबर महिन्याच्या. आणि ही फ्री असणार आहे. सगळ्यांसाठी ही असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचे कुटुंबीय असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता. आपला हा फ्री वर्ग चालू होणार आहे 8 डिसेंबर पासून. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला वर्ग होणार नाहीये. तर 8 तारखेपासून आपली पुढची बॅच सुरू होईल. ती फ्री असेल. त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत ते सर तुम्हाला ग्रुपवरती पाठवतीलच. तर धन्यवाद सगळ्यांचे मनापासून. आणि आपल्या सहकार्याने आपला या महिन्याचा हा वर्ग संपूर्ण झालेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या ज्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही पाठवू शकता. तुमचे अभिप्राय सुद्धा कळवू शकता. जर काही आम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा काही नवीन जर तुम्हाला हवं असेल तर तेही तुम्ही पाठवा. आपण नक्कीच प्रयत्न करू. तर धन्यवाद सगळ्यांचे मनापासून. आणि सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप सारी शुभेच्छा. पुढच्या जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती सर तुम्हाला पाठवतीलच. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हा उपक्रम हाती घेतलाय. तर तुमच्यासारख्या साधकांमुळे आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही अशीच अजून पुढे पुढे जाऊ अशी मी आशा बाळगते. 3 वर्ष आता आम्हाला कंप्लीट होत आहेत. तर धन्यवाद. हो. तर तुमचे अभिप्राय नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ बनवता आला तर तोही बनवा. म्हणजे सर तो पुढे पाठवतील आणि तुमच्यामुळे कदाचित अजून कोणाला तरी प्रेरणा मिळेल आणि लोक अजून जास्तीत जास्त या साधनेकडे वळतील. तर धन्यवाद. आपल्याला काही बोलायचं असेल तर हँड राईज करून बोलू शकता. किंवा आपले अभिप्राय तुम्ही नक्की ग्रुपवरती सरांना पाठवा किंवा मला पाठवा. आणि त्यामुळे बाकीच्यांना उत्साह येईल हे करायला. धन्यवाद. मीटिंग मी इथे एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस आणि भेटूया आपण आता पुढच्या सत्रामध्ये, जो सगळ्यांसाठी खुला असणार आहे, फ्री असणार आहे. तुम्ही सगळ्यांना जॉईन, तुम्ही अख्खं कुटुंब सुद्धा जॉईन होऊ शकता या पुढच्या सत्रामध्ये. तर धन्यवाद. भेटूया आता आपण पुढच्या वर्गामध्ये. हरिओम. मीटिंग एंड करते.